नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण सेक्शन 1 बघूया. ॲक्च्युली तो टोटल 10 मार्क्सचा आहे. 8 मार्क्स इथे आहे आणि 2 मार्क्स कशासाठी आहे ते पण आपण बघणार आहोत. तर 8 मार्क्ससाठी क्वेश्चन 1 ए आहे बघा, डू ॲज डायरेक्ट. खूप सोपा प्रश्न आहे. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असतो. सिंपल तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले असतात आणि एक नॉर्मल लेटर त्यांनी सोडलेलं असतं. ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. असे टोटल किती असतात? 4 आणि तुम्हाला एक आहे अर्धा मार्कला. ठीक आहे, अशा प्रकारे काही दिलेले आहे, त्यांचे आन्सर्स पण दिलेले आहे आणि तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी सुद्धा दिलेले आहेत. त्याचे आन्सर सुद्धा इथे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस प्रॉपरली करू शकतात. हे झाले तुमचे 2 मार्क्स. खूप सोपं असं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर डू ॲज डायरेक्टमध्ये सुद्धा सेकंड क्वेश्चन आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खूप सोपं आहे. 2 मार्क्ससाठी हे दिलेले जे वर्ड्स असतात ते अल्फाबेटिकली काय करायचे आहे, तुम्हाला अरेंज करायचे आहेत. तुम्हाला माहीत आहे, काहीच अडचण नाही, अरेंज करता येतात. खूप सिंपल असे प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे आपण काही प्रॅक्टिससाठी सुद्धा दिलेले आहेत. बघा, हे आन्सर वगैरे दिलेलं पण आहे. तुम्ही याचा सुद्धा प्रॉपर अभ्यास करू शकतात. एक्स्ट्राचे आपण इथे क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. 2 मार्क्सचा प्रश्न आहे. सिंपल आहे. तुम्हाला ते काय करतात बघा, एक काय करतात, वर्ड देतात. ठीक आहे, यांच्यापासनं आपल्याला पुन्हा एकदा किती बनवायचे आहे, मिनिमम 3 लेटर्स इच. एकात मिनिमम कमीत कमी 3 लेटर हवे असे शब्द बनवायचे असतात. कमीत कमी 3 पाहिजे, 3 पेक्षा जास्त असले तर चालतील. तर तुम्ही जर नीट बघितलं इथं तर इंटर गव्हर्नमेंटल असा हे शब्द आहे. यांच्यापासून बघा गव्हर्न बनवलेला आहे, गव्हर्नमेंट, नंतर गॉन आणि मेंटल. अशा प्रकारे आपण हे बनवू शकतो. अशा प्रकारे हे 2 मार्क्स आपल्याला मिळतील. प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेलं आहे बघा, ग्रँड डॉटर, नंतर बेंचमार्क, नंतर अनबिटेबल. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन्स प्रॉपर तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे अजून तुम्हाला त्याची आन्सर की पण इथे दिलेली आहे. नंतर ब्रदरहूड आहे, नंतर रिप्रेझेंटेटिव्ह पण आहे. त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न, तो सुद्धा 2 मार्क्सला आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्क्सला आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स द एक्झाम्पल. खूप सोपे आहे. बघा, समजा इथे हाऊस दिलेला आहे, तर हाऊसबद्दल आपल्याला 5 गोष्टी, एक तर दिलेली, अजून 4 गोष्टी राईट करायच्या आहे. बघा, इथे आन्सर दिलेला आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही वेगळे जरी आन्सर लिहिले तरी चालतात, फक्त हाऊसच्या रिलेटेड लिहिणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे आपण अजून प्रॅक्टिससाठी बघा हे दिलेले आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात, अजून तुम्ही शोधू शकता. इथे आन्सर पण आहे बघा, प्रश्न त्याचा आन्सर आहे. इथे पण एक क्वेश्चन, इथे एक क्वेश्चन. बघा, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आपण ठेवलेल्या आहेत. तुम्ही प्रॉपर त्याची प्रॅक्टिस करू शकतात. बघा, ही एक ॲक्टिव्हिटी आहे लव्हिंगची, नंतर ओल्ड आहे, नंतर चाइल्ड आहे आणि हे त्याचे आन्सर दिलेले आहे. ठीक आहे, तुम्ही आन्सर पण बघू शकतात, तुम्ही स्वतःसुद्धा ट्राय करू शकतात. ठीक आहे, बघा अशा प्रकारे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, डू ॲज डायरेक्ट पुन्हा एकदा 2 मार्क्ससाठी आलेला आहे. काय आहे बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. कधी कधी नाऊन येतात. बघा, इथे दिलेले आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, कधी कधी वर्बची येणार आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, कधी कधी नाऊनची सुद्धा येणार आहे. तर बघा, समजा एक्झाम्पल घेतलं, थिंक, तर केने एंड झालेलं आहे, त्यानंतर नोन आलं, नंतर नोन यांचा आपण उच्चार करत नाही म्हणून डब्ल्यू, राईट, ई आलं, एक्सपांड, डी आलं, डॅन. अशा प्रकारे तुम्ही याचा सुद्धा सराव करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर अजून तुम्हाला सरावासाठी बघायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. सरावासाठी, प्रॅक्टिससाठी बघा हे आन्सर सुद्धा दिलेले आहे. लक्षात ठेवा, कधी कधी व्हर्ब येतील, नाउन्स येतील, ॲडजेक्टिव्ह येतील, ॲडवर्ब सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ते 8 मार्क्स कंप्लीट केलेले आहे. मी तुम्हाला बोललो होतो की सेक्शन 1 मध्ये अजून 2 मार्क्स आपले लपलेले आहेत, ते म्हणजे ग्रामर. बघा, 1 मार्क्ससाठी काय येतं बघा, बी असतो त्याच्यामध्ये. ए हा 8 मार्क्ससाठी आहे आणि बी हा 2 मार्क्ससाठी. त्यामध्ये बघा, अटेम्प्ट एनी वन, तर एकदम सिंपल आहे. आपल्याला प्रिफिक्स लावायचं असतं. ठीक आहे, प्रिफिक्स तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तरी बघा इथे तुम्ही जर बघितलं, बी आहे तर फ्रेंडला बी फ्रेंड. ओके, सर्वांना माहीत आहे प्रिफिक्स म्हणजे अगोदर आपण लावतो. त्याचप्रमाणे सफिक्स सुद्धा असणार आहे. सफिक्स म्हणजे आपण नंतर लावतो. जसं मेंट आपल्याला लावायचं आहे अरेंजला, तर अरेंजमेंट. नेस लावणार आहे आपण सॉफ्टला, म्हणजे सॉफ्टनेस. अशाच प्रकारे हे तुम्ही आता इथं वाचू शकतात. म्हणजेच काय, सफिक्स आणि प्रिफिक्ससाठी 1 मार्क आहे. खूप सोपा आहे. तुमचा हा मार्क्स अजिबात जाणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण जर नीट बघितलं तर
तुम्ही अजून काही प्रश्नांचा सराव करू शकतात. बघा 24 24 23 23 22 22 साठी हे प्रश्न आलेले आहेत. मॅनेजमेंट गाईडनेस असेल. ओके बघा. त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्ही अजून प्रश्न घेऊ शकतात. आपण इथं ठेवलेले आहेत, त्यांचे अँसरसुद्धा आपण इथे दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून हे आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथं आपण दिलेले आहे, त्याचे अँसर आहे. नंतर तो 1 मार्क झाला आणि 1 मार्क कुठे आहे बघा, सफिक्स प्रिफिक्सलाच एक ऑर आहे बरं का. ऑर तुम्ही बघू शकतात, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द गिव्हन वर्ड. म्हणजे हे प्रॉपर ग्रामर आहे. जर तुम्हाला ग्रामर आलं नाही तर तुम्ही हे चूज करू शकतात आणि सिंपल आहे. ठीक आहे. ऑप्शनला तुम्ही ग्रामर ठेवू शकतात. बघा हे ग्रामरचे टॉपिक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर बघितलं तर त्याचे सुद्धा आपण एक्झाम्पल ठेवलेले आहेत. प्रॅक्टिससाठी पण अजून एक्झाम्पल दिलेले आहेत की ह्या वर्डचा वापर करा आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवा. अँसर पण दिलेले आहेत. तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 2 बघणार आहोत. बाळांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढचा सेक्शन हवा असेल तर पटकन आपल्या चॅनलला किंवा इंस्टाग्रामला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट्स करायच्या आहेत. ओके. आणि ही PDF पण तुम्हाला लवकरच मिळणार आहे. फक्त कमेंट करा की PDF असं कमेंट करायचं आहे. तुम्हाला तुमच्या DM मध्ये ही पूर्ण PDF तुम्हाला मिळणार आहे. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.